आपण बघतोय फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स इज द इक्वेशन ऑफ फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स Q इज इक्वल टू डेल्टा U मायनस W. त्याचा मीनिंग काय आला तर आपण कोणत्याही सिस्टीमला जर हीट दिली म्हणजे हीट सप्लाय टू द सिस्टीम तर काय होणार त्या सिस्टीमची इंटरनल एनर्जी काय होणार चेंज होणार म्हणजे इन्क्रीज होणार ड्यू टू द इन्क्रीजिंग द टेम्परेचर ऑफ द सिस्टीम. त्यासोबतच काय करणार ती सिस्टीम आहे वर्क डन करणार वर्क डन बाय द सिस्टीम. आपण कोणत्याही सिस्टीमला जर हीट दिली तर त्या सिस्टीमची इंटरनल एनर्जी वाढणार आणि ती सिस्टीम काय करणार वर्क करणार. हे आपल्याला आता प्रॅक्टिकली प्रूव्ह करायचं आहे. आपण एक सिस्टीम घेतलेला आहे आणि एक सराउंडिंग घेतलेला आहे. सराउंडिंग म्हणजे काय एक कंटेनर आहे आणि त्याच्यामध्ये आपण वॉटर घेतलेला आहे आणि त्या वॉटरला आपण हॉट केलेला आहे. आता काय करणार आहे त्या कंटेनर कडनं ह्या सिस्टीमला आपण काय करणार आहे हीट देणार आहे. हीट दिल्यामुळे काय होणार आहे ह्या सिस्टीमची इंटरनल एनर्जी इन्क्रीज होणार आहे आणि ही सिस्टीम वर्क करणार आहे. ते बघा कशा प्रकारे होत आहे. आता आपण याच्यावर डीप केल्यानंतर काय करणार हे जे सराउंडिंग आहे हे सिस्टीमला हीट देणार आहे. हे बघा हीट दिल्यामुळे काय होतंय हळूहळू तो बलून ग्लो होतोय. तो ग्लो झाल्यामुळे काय आलं म्हणजे सिस्टीमने काय केलेलं आहे त्याच्यावरती वर्क केलेलं आहे म्हणून तो बलून ग्लो झालेला आहे. आणि तो बलून ग्लो का झाला तर ह्या सिस्टीम मध्ये ह्या बॉटलमध्ये गॅस मॉलिक्युल्स होते त्यांना आपण हीट दिल्यामुळे त्यांची साईज इन्क्रीज झालेली आहे म्हणजे इंटरनल एनर्जी काय झालेली होती सिस्टीमची इन्क्रीज झालेली होती त्यामुळे हा बलून ग्लो झाला होता.